देवळात गेलो होतो मध्ये. तिथे विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, पुढे मागे आपल्यालाच लागेल म्हणून, आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठे गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी पुन्हा एकदा पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, नाही, तिथे कोणीही नाही. तर म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं जरा मला कमीच दिसतं. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ, इकडची तिकडे जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही ठाऊक नाही. खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूला उभा असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं. 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण.